सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे। तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केलेली आहे। यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहे। लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे। वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत। केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेकडे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपाने 1 एप्रिल 2025 पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित आणि स्पष्ट आहे। त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खासगी वितरण कंपन्या व सरकार यांच्या हितासाठी आणि खासगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही या स्मार्ट प्रीपेड मीटर्सचा संपूर्ण विरोध करत आहोत। वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवण्याची मोहीम हाती घेतली असून येत्या 24 एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती C2चे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। बुधवार दिनांक 26 मार्च रोजी लष्कर भागातील कामगार चौक येथे C2चे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात वीज ग्राहकांकडून अर्ज संकलित करण्याची मोहीम हाती घेण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अनिल वासम यांची उपस्थिती होती। वीज कायदा 2003 मधील अधिनियम क्रमांक 47(5) अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य व मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत। कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांच्या हक्काचे व कायदेशीर तरतुदींचे संपूर्ण उल्लंघन करत आहे। महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडरनुसार खर्च 12,000 रुपये प्रति मीटर याप्रमाणे आहे। मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर 900 रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी 11,100 रुपये प्रति मीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे। या कर्जास आमची मान्यता नाही व आम्ही हा मीटर घेणार नाही, त्यामुळे हा खर्च आमच्यावरती लादता येणार नाही। माहितीसाठी आमच्या अंतिम बिलाची प्रत सोबत जोडलेली आहे आणि वरील सर्व मागण्यांची नोंद घ्यावी। याबाबत पुढील कार्यवाही तातडीने करावी अशी विनंती। सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या जोडणीला प्रखर विरोध करू, आंदोलन करू, याची नोंद घ्यावी अशी मागणी केली आहे। यावेळी सनी शेट्टी, बालाजी गुंडे, मोहन जंगम, राजू नाईक, बालाजी देवेकर, अंबादास उपलवार, अक्षय चन्नेपागुलिव, चिदानंद चन्नेपागुल, नागेश मेत्रे, किशोर मेत्रे, सागर अनबी, लक्ष्मण मिसालोळू आदींनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र शासन संपूर्ण वीज मंडळ अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। निवडणुकीच्या अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं, आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही। परंतु शासनाने आदेश काढला 2 कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे। या आठवड्यामध्ये 2-3 तक्रारी माझ्याकडे आले। स्मार्ट मीटर बसलं, त्यांनी कंपनीला फोन केला, त्याने म्हटलं 270 रुपये भरल्याशिवाय मी काही दुरुस्त करत नाही। 270 रुपये भरल्यावर त्यांनी दुरुस्त केलं। दुसरी मोठी तक्रार आली, महिन्यात 600-700 रुपये सुद्धा बिल येणार नाही, त्याला 2 महिन्याचं 2,870 रुपये बिल आले। या स्मार्ट मीटरला भविष्य काळामध्ये 12,000 रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे दर अव्वाच्या सव्वा वाढणार आहे। हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे। या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शहरात मोहीम चालू केली असून आतापर्यंत 10,000 नागरिकांनी आपले वीज बिल देऊन या ठिकाणी तक्रार नोंदवलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून कामगार चौकामध्ये आज या ठिकाणी या स्मार्ट विरोधी अर्ज भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। 23 एप्रिलला प्रचंड मोर्चा काढून
हजारो अर्ज वीज मंडळाला देऊ आणि वीज मंडळ ऐकत नसेल तर अभूतपूर्व आंदोलन सोलापुरामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.